या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वर्टिकल फॉर्मॅटमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते बघणार आहोत. वर्टिकल इन्कम स्टेटमेंटचा फॉर्मॅट अशा पद्धतीचा असतो. तुम्हाला 3 कॉलम्स करायचे आहेत, पर्टिक्युलर्स, अमाऊंट. यानंतर जे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्हाला दिलेलं असेल त्याच्यामध्ये जे सेल्सची अमाऊंट आहे ती पहिल्यांदा आपण इथे लिहिणार आहोत. त्याची अमाऊंट आउटर कॉलममध्ये लिहायची 11 लाख रुपीज. याच्यामधून आता तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मायनस करायचं आहे. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कसं कॅल्क्युलेट करायचं, तर ओपनिंग स्टॉक पहिले आपण घेणार आहोत इनर कॉलममध्ये 3,50,000. त्याच्यामध्ये आपण परचेस आणि वेजेसच्या अमाऊंट्स ॲड करणार आहोत. या अमाऊंट्स ॲड केल्यानंतर सबटोटल जी आहे ती सुद्धा आपल्याला इनर कॉलममध्येच दाखवायचे 11 लाख रुपीज आणि त्याच्यातनं क्लोजिंग स्टॉक जो आहे तो आपण मायनस करणार आहोत. 11 लाख मायनस 2 लाख 9 लाख रुपीज हे तुमचं ही तुमची कॉस्ट ऑफ गुड सोल्ड असणार आहे. म्हणजेच थोडक्यात आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जे काही एक्सपेन्सेस दिसतात ते आपल्याला ओपनिंग स्टॉकमध्ये ॲड करायचे आहेत आणि त्याच्यातनं क्लोजिंग स्टॉक मायनस करायचं आहे. हे कॅल्क्युलेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मिळते. आता इथे परचेस आणि वेजेसच्या व्यतिरिक्त कॅरेज इनवर्ड, रॉयल्टी, डायरेक्ट एक्सपेन्स, फॅक्टरी एक्सपेन्स या नावाने सुद्धा एक्सपेन्सेस दिले जाऊ शकतात. ते सुद्धा तुम्ही सेम अशीच ट्रीटमेंट देणार आहात. ओपनिंग स्टॉकमध्ये एक्सपेन्सेस ॲड करायचे आणि क्लोजिंग स्टॉक लेस करायचा. हे केल्यानंतर तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मिळालेलं आहे 11 लाख मायनस 9 लाख 2 लाख हा तुमचा ग्रॉस प्रॉफिट आहे. आता वर्टिकल स्टेटमेंटमधला ग्रॉस प्रॉफिट आणि तुमचा ट्रेडिंग अकाउंटमध्ये कॅल्क्युलेट केलेला ग्रॉस प्रॉफिट हा नेहमी सेमच असणार आहे. आता या ग्रॉस प्रॉफिटमधनं आपल्याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मायनस करायचे आहेत. ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला जे ऑफिस एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्स आणि फायनान्स एक्सपेन्स मिळतात ते तिन्ही एक्सपेन्सेस मिळून ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणून टर्म केले जातात. सो ऑपरेटिंग एक्सपेन्सच्या खाली आपण ऑफिस एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्स आणि फायनान्स एक्सपेन्स मेन्शन करून अमाऊंट ज्या आहेत त्या इनर कॉलममध्ये लिहायच्या आहेत. याची टोटल आउटर कॉलममध्ये लिहायची जी आहे 1,70,000. आता ग्रॉस प्रॉफिटमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मायनस केल्यानंतर तुम्हाला नेट प्रॉफिट मिळणार आहे विच इज 30,000 रुपीज. इथे सुद्धा वर्टिकल स्टेटमेंटमध्ये तुम्हाला मिळालेला नेट प्रॉफिट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये मिळालेला नेट प्रॉफिट ह्या अमाऊंट कायम सेमच असल्या पाहिजेत. आता जेव्हा तुम्ही वर्टिकल इन्कम स्टेटमेंट करता तेव्हा काही गोष्टी तिथे दिसल्या पाहिजेत. जसं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड ही टर्म इथे दिसली पाहिजे. ग्रॉस प्रॉफिट वेगळा दाखवायचा आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्स ही टर्मसुद्धा वेगळी दाखवायची आणि सगळ्यात शेवटी नेट प्रॉफिट हा तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात.